पुढची बातमी पुण्यामधून आहे। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि टोळीवरती मकोका लावला गेलाय। गेल्याच आठवड्यात शिवजयंतीच्या दिवशी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला गजा मारणेच्या गुंडांनी क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली। त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय आणि गजा मारणेला अटक झाली आहे। गजा मारणेवर मकोकाची कारवाई। देवेंद्र जोगांना मारहाण करणं गजा मारणेला भोवलं। मारणेच्या गुंडांची पोलिसांकडनं धिंड। पुण्याचे मालक असे रील सोशल मीडियावर व्हायरल करून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड गजा मारणे टोळीला पुणे पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय। शिवजयंतीच्या दिवशी पुण्यातील कोथरूड परिसरात झालेल्या जोग मारहाण प्रकरणी गजा मारणेसह त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मिरवणुकीत देवेंद्र जोग या IT इंजिनियरला गजा मारणेच्या गुंडांनी बेदम मारहाण केली। कारचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरही मारहाण झाली। यात जोग गंभीररित्या जखमी झालेले। देवेंद्र जोग हे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयामध्ये काम करायचे। तसंच ते भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आहेत। आपल्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीनंतर संतापलेल्या मोहोळांनी थेट पोलिसांनाच इशारा दिला होता। पुणे शहरात सोशल मीडियावरती आपण अनेक जणांचे रील्स बघतोय, फोटो बघतो, काय बघतोय। मला असं वाटतं पुणे पोलिसांनी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। शहराची संस्कृती वेगळी आहे। माझ्या पुण्याचं नाव खराब झालं नाही पाहिजे। त्यामुळे पोलीस आयुक्त असतील, सर्व पोलिसांना, सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझं हे सांगणं आहे की या शहरातलं हे सगळं ताबडतोब थांबलं पाहिजे, नाहीतर अन्यथा मग आमच्या पद्धतीने आम्ही काम करू। मोहोळ यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं। सोबतच जोग मारहाण प्रकरणातल्या 3 आरोपींना तात्काळ अटक केली। अमोल तापकीर, ओम तीर्थराज धर्मजिज्ञासू आणि किरण पडवळ अशी आरोपींची नावं असून पोलिसांनी त्यांची शहरात धिंडच काढली। आता पोलिसांनी गजा मारणेसह त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला। आता या प्रकरणात जे घटना घडली, आमची भूमिका अत्यंत कडक आहे। MCOC लावण्यात आलेली आहे त्या प्रकरणात। यामध्ये जे टोली प्रमुख आहे, जे जरी स्पॉटवर हजर नव्हता, त्यांना पण यामध्ये आरोपी करण्यात आलेली आहे आणि त्यांना क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये आणि MCOC मध्ये ते जे टोली प्रमुख आहे त्यांना पण आम्ही घेतलेली आहे। गजा मारणेच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, खंडणी असे तब्बल 28 गुन्हे दाखल आहेत। पुणे पोलिसांनी 2014 पासून चौथ्यांदा मारणेवर मकोका अंतर्गत कारवाई केली। अमोल शिंदे आणि पप्पू गावडे हत्या प्रकरणात 2014 साली गजा मारणेवर 2दा मकोका लावला गेला। तर 2022 मध्ये वकिलाकडनं खंडणी मागितल्या प्रकरणी 3ऱ्यांदा मकोका लागला। गजा मारणे आणि त्याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर मारणे टोळीचं धाबदण आणलंय। फक्त राजकीय हस्तक्षेप झाला नाही तरच हे प्रकरण तडीला जाईल, अन्यथा गजा मारणे यापूर्वी सुद्धा अशा प्रकरणातनं सही सलामत सुटल्याचं दिसून येतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।